घेऊन जातं. आपला जो प्रवास करायचा आहे तो थेट प्रवास कुठला आहे आपला, तर इहलोकापासून त्या ब्रह्मापर्यंत आपल्याला पोचायचं आहे, नाही का. आता काही लोक काय करतात, जन्माला येतात मरतात, जन्माला येतात मरतात, 84 लक्ष योनी टिकलेले आहेत. 84 लक्ष योनी आहेत. हे कोणामुळं 84 लक्ष योनी आहेत? ह्या ज्या लोकांनी अध्यात्मज्ञान श्रवण केलं नाही, आत्मज्ञान प्राप्त करून घेतलं नाही, स्वतःची दुःखापासून सुटका करून घेतलं नाही आणि सर्वोच्च पद मिळवलं नाही, त्यांच्यामुळे ह्या 84 लाख योनी सिद्ध आहेत. तुरुंग कोणामुळं आहेत? आज तुरुंग जर आपण जर पाहिले तर असे जे चोर आहेत त्यांचं कार्य चालू आहे आणि म्हणून आजसुद्धा तुरुंग चालू आहेत, नाही का. म्हणून हे ज्ञान, आणि मी तर म्हणतो हे किती वेळा ऐकलं पाहिजे, आपल्या बुद्धी दृढ करायचं आहे. मी आज जास्त बोलणार नाही, पण जे बोलायचं ते अतिशय महत्त्वाचं सांगायचं आहे आपल्याला, जास्त नाही सांगायचं, परंतु जे बोलायचं ते अतिशय महत्त्वाचा सिद्धांत सांगायचं, सिद्धांताकडे आपल्याला जायचं आहे. आणि म्हणून पहा, जर विचार जर आपण जर केला तर वैकुंठ आहे ते कोणामुळं वैकुंठ आहे? अशा प्रकारचे जे विचारी, विवेकी, आत्मज्ञानी, वैराग्य संपन्न ज्यांनी काय केलेलं आहे, आपलं आयुष्य सर्वोच्च पदासाठी वेचलं आहे, त्या परब्रह्माच्या चिंतन करून तद्रूप झालेले आहेत, अशा थोर महात्म्यांच्यामुळं हे वैकुंठ आहे, नाही का. आजही नरक आहे. नरक कोणामुळं टिकून राहिलेला आहे? अशा लोकांनी काही चांगल्याचा विचार केला नाही, वाईटाचा विचार केला नाही, स्वतःच्या आयुष्याची दुर्दाण केली, माती केली आणि मरणाचं दुःख भोगू नये. चांगलं त्यांनी आत्मज्ञान कधी श्रवण केलं नाही, त्यांनी परमार्थाचं महत्त्व समजून घेतलं नाही, स्वतःला समजून घेतलं नाही, देवाला समजून घेतलं नाही आणि उभं आयुष्य भोगाकरता मूर्खपणामध्ये खर्च केलं. आज त्यांच्यामुळं आज नरक आहे, नरक टिकून आहे त्यांच्यामुळं, नाही का. आणि म्हणून आपल्याला काय पाहायचं आहे, तर गावामध्ये आपण जर पाहिलं तर गावामध्ये सरपंच इतका सगळ्यात मोठा कोण आहे? सरपंच एकच आहे गावामध्ये, सगळ्यात मोठा कोण? सरपंच. सगळ्यांना वाटतं आपण सरपंच व्हावं, नाही का, परंतु सरपंच सगळ्यांना काय होता येत नाही, होता येत नाही. जर 10-20 सरपंच जर झाले, समजा एखाद्या गावात ठरवलं आपण 10-20, नाही 10-20 सरपंच नाही, नाही का. तर गावामध्ये सरपंच मोठा, तालुक्यामध्ये आमदार मोठा, जिल्ह्यामध्ये खासदार मोठा, नाही का, आणि राज्यामध्ये सर्वात मोठा म्हणजे मुख्यमंत्री आहे, नाही का, मुख्यमंत्री आहे. आणि जाऊ द्या, परंतु देशाचा विचार जर केला तर देशामध्ये पंतप्रधान सगळ्यापेक्षा मोठा आहे. त्याहीपेक्षा पुढे जा, राष्ट्रपती, देशामध्ये राष्ट्रपती सर्वोच्च घटनात्मक त्याला आपण म्हणतो, अशा प्रकारचं पद आहे. तर देशामध्ये राष्ट्रपतीपेक्षा मोठा कोणी नाही, नाही का. राष्ट्रपतीपेक्षा देशामध्ये कोणी मोठा नाही, सर्वोच्च आहे तो, सर्वात मोठा आहे राष्ट्रपती, नाही का. परंतु ह्या सगळ्या गोष्टी कशा आहेत? नाशवंत आहेत, कल्पित आहेत आणि तर खऱ्या सुखाची भेट करून देणाऱ्या नाहीत. आणि म्हणून तर आपल्याला काय पाहिजे, आता आपल्याला मूळ मुद्द्याकडे जायचे, तर आपल्याला आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, जे त्रिभुवनातली सर्वोच्च अशा प्रकारचं अविनाशी पद. मुलगी श्रीमंत घराण्यामध्ये दिली, अति श्रीमंत घर आहे, परंतु तिचा नवऱ्याला 6 महिन्याचं आयुष्य आहे, काय त्या श्रीमंतीचा उपयोग आहे, नाही का. त्यानंतर मुलाला 100 वर्ष आयुष्य आहे, परंतु अत्यंत मूर्ख आहे आणि खायला सुद्धा महाग आहे, काय त्या 100 वर्ष आयुष्याचा उपयोग आहे, नाही का. आणि म्हणून माणसाला कसं असावं, आयुष्यसुद्धा दीर्घायुष्य असावं, नाही का. आणि तो ज्ञान संपन्न असावा, तो बुद्धिवान असावा, कर्तृत्ववान असावा. मग तशा प्रकारच्या जगामध्ये तर ज्याला आपण म्हणतो सच्चिदानंद पद मोठं आहे, अविनाशी पद आहे, अत्यंत सुखाचं ते ठिकाण आहे. आणि तिथं गेलं की चिंता कधीच राहत नाही, दुःखाची त्याची भेट कधीच नाही, त्याला सुखाला तोटा कधीच नाही. आणि म्हणून आणि हे पद जर हुकलं, चुकली या वर्म फेरा पडी, मनुष्य एवढ्याच करता आहे.
आपली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावी, नाही का. आणि म्हणून इथं कशाकरता आहे तर याच्याकरता सर्वोच्च पद प्राप्त करून घेण्याकरता सुख, नाही का, ह्या आपल्याला ह्या आयुष्याला ह्या जीवाला आपल्याला दुःखातून बाहेर पडायचं आहे. असं कोणाला वाटतं का दुःख व्हावं? दुःख भोगतात, रडतात, करतात, टकरा घेतात, परंतु त्या दुःखातून बाहेर पडायचा प्रयत्न करत नाही. मग असा मार्ग नाही का दुःखातून कायमचं बाहेर पडायचं? असा मार्ग नाही का? आहे. पण तिकडं कोणी जात नाही. आणि तो एकच मार्ग आहे, तो म्हणजे आत्मज्ञानाचा मार्ग आहे, नाही का. आत्मज्ञानाचा मार्ग आहे. आणि ह्या आत्मज्ञानाकरता मनुष्य कसा असावा लागतो तर त्याची म्हणजे सुमनू शुद्धमती, तो कसा स्वच्छ अंतःकरणाचा असावा लागतो, प्रामाणिक असावा लागतो, बुद्धिमान असावा लागतो, शहाणा असावा लागतो, मूर्खपणा चालत नाही, स्वार्थ चालत नाही, अहंकार चालत नाही, मान मोठेपण चालत नाही. इथं साधू संतांना शरण जावं लागतं, नाही का. काल आपला विषय झाला, भावांनी सांगितलं की अशा त्या उत्तम ज्ञानाची जननी कोण आहे. उत्तम ज्ञान जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्या उत्तम ज्ञानाची जननी, त्या उत्तम ज्ञान सर्वश्रेष्ठ ज्ञान आत्मज्ञान मोक्षाची जननी कोण आहे तर ते सत्संग आहे, नाही का. आणि म्हणून सत्संग कशा करता तर ज्ञानाच्या उत्पत्तीसाठी, ज्ञानाच्या प्राप्तीसाठी सत्संग आहे, बरं का. ज्ञानाच्या प्राप्तीसाठी सत्संग आहे. त्यानंतर आपल्या पंचदशीमध्ये विद्यारण्य स्वामींनी सांगितलेलं आहे की जरी समजा आपल्याला आत्मज्ञान झालं, जरी मोक्ष मिळाला, व्यवहार सांगतो पैसा मिळवावा लागतो एक, नंतर मिळालेला पैसा टिकवावा लागतो, तर स्वास्थ्य. पैसा भरपूर मिळाला परंतु तो पैसा चोरीला गेला, उपयोगी का. मग तशा प्रकारे काय करावं लागतं, आत्मज्ञान किंवा मोक्ष मिळवावा लागतो आणि मिळालेला मोक्ष टिकवावा लागतो. दुसरी गोष्ट काय तर म्हणून मोक्ष मिळवण्यासाठी सुद्धा सत्संगाची गरज आहे आणि मोक्ष टिकवण्यासाठी सुद्धा शेवटपर्यंत सत्संगाची गरज आहे. विचार करा की जो सज्जन मनुष्य आहे, बुद्धिमान मनुष्य आहे, कर्तृत्व संपन्न आहे, प्रतिष्ठित आहे, अतिशय बुद्धिमान विचारी, तो कधी चोऱ्या करत नाही, कधी चोऱ्या करत नाही. तुरुंगात जायची त्याला पाळी कधीच येत नाही, त्याला कधी दुःख भोगायची पाळी त्याला येत नाही, नाही का. आणि म्हणूनच तो सज्जन आहे. आणि म्हणून तशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे तर हे म्हणून तर जीवनमुक्त होण्यासाठी आणि जीवनमुक्तीची सिद्धी होण्यासाठी, ती जीवनमुक्ती टिकवण्यासाठी काय करतात, ती टिकवण्यासाठी सुद्धा शेवटपर्यंत सत्संगाची गरज आहे, शेवटपर्यंत, नाही का. आणि म्हणून माणसं काय करतात, शेवटच्या श्वासापर्यंत ज्याला आत्मज्ञान झालं नाही तो सत्संगामध्ये अति जबरदस्त प्रयत्न करतो आणि त्याला त्या ज्ञानाचं, जीवनमुक्तीचं, आत्मस्वरूपाचं महत्त्व कळल्यामुळं जनाबाईनं काय केलं, धरीला पंढरीचा चोर गळा बांधून या दूर. त्या चोराला पकडलं, धरलं आणि त्याच्या पायामध्ये बेड्या ठोकल्या, त्याच्या गळ्याला दोर लावला, दोर लावून ती थांबली नाही, पायामध्ये बेड्या ठोकल्या. कशा करता, तो पुन्हा हातचा जाऊ नये म्हणून. पैसा मिळवणं सोपं आहे पण टिकवणं खूप अवघड आहे, नाही का. पैसा मिळवणं अवघड आहे, तसं एका वेळेला जीवनमुक्ती मिळेल माणसाला, पण ती जीवनमुक्ती टिकवणं हे महत्त्वाचं आहे, नाही का. आणि विचार करा, ज्याला आत्मज्ञान झालेला आहे तो पतिव्रता कधीही परपुरुषाच्या मागं व्यभिचार, पतिव्रता आणि व्यभिचार हे समीकरण कधी जुळत नाही. जुळतं पतिव्रता आणि व्यभिचार, सूर्य आणि अंधार ही समीकरण कधी जुळत नाही. पतिव्रता आणि व्यभिचार
हेही समीकरण कधी टिकत जुळत नाही. त्याप्रमाणे आत्मज्ञान आणि आत्मज्ञानापासून लांब जाणं ही समीकरण टिकत नाही. जसा मासा पाण्याला सोडित नाही, मासा पाण्याला कधी तो पाण्याला सोडतो म्हणजे त्याचं मरण, तसं तो साधक असतो आणि सिद्ध. साधकाचा आणि सिद्धाचा मृत्यू म्हणजे काय, तर तो सत्संगापासून दूर जाणं हाच त्याचा मृत्यू आहे, नाही का? हाच त्याचा मृत्यू आहे. तर तेव्हा आता आपल्याला काय करायचं आहे पहा, जीव, जगत, ईश्वर आणि परब्रह्म या 4 तत्वांचा विचार करायचा आहे. 4 तत्वांचा विचार करायचा आहे. आणि त्याच्यामध्ये काय करायचं आहे, जीव आहे, जगत आहे, ईश्वर आहे, तिन्ही कल्पित आहे, तिन्ही बाधित आहेत, म्हणून त्यांचा निराश करायचा आहे. आणि यांचा शास्त्राच्या साहाय्यानं हे मिथ्या आहेत म्हणून यांचा निराश करायचा आहे, हे सत्य नाहीत म्हणून यांचा निराश करायचा आहे. आणि सत्य फक्त परब्रह्म आहे, तेच आपल्या बुद्धीमध्ये दृढ करायचं आहे. परब्रह्माला कधी सोडायचं नाही. जीवदशा म्हणजे रोग आहे. जीवदशा म्हणजे काय आहे, रोग आहे. आणि आत्मज्ञानी म्हणजे कसा आहे, त्याने जीवदशा संपवली, तो आत्मस्थितीला प्राप्त झाला, म्हणजे तो त्या रोगातून सुटला, तो त्या रोगातून सुटलेला आहे, नाही का? आणि म्हणून काय सांगितलं, तर आपल्याला काय करायचं आहे, तर ते आत्मज्ञान होण्यासाठी शास्त्राची गरज आहे आपल्याला, नाही का? जीव, जगत आणि ईश्वर. म्हणून पहा, निरखित निरखित गेली एवो, पाहे तव तन्मय झाली एवो, नाही का? पाहे तव तन्मय झाली एवो. आणि म्हणून अजून एक सांगितलेलं आहे वेदांनी, वेद नेती नेती म्हणतो, काय ते श्रुती नेती नेती म्हणती गोविंदू रे. बाप रे, कसलं ज्ञान सांगितलंय, प्रचंड ज्ञान. एका शब्दात सगळा निकाल लावलेला आहे. काय केलेलं आहे, एका शब्दात प्रचंड निकाल लावलेला आहे. श्रुती नेती नेती म्हणती गोविंदू रे. मग त्या श्रुतीनं काय सांगितलं, हेही नाही सत्य काय, हेही सत्य नाही, हेही सत्य नाही, हेही सत्य नाही, हेही सत्य नाही. श्रुती कधी थांबल्या, जेव्हा परब्रह्म पुढं आलं तेव्हा श्रुती थांबल्या. जगातलं जग आलं, स्वर्ग आला, त्यानंतर सगळं आलं, मृत्यूलोक आला, पाताळलोक आला, स्वर्गलोक आला, 14 भुवनंसुद्धा आली. श्रुतींनी सांगितलं हे नाही, हे नाही, हे नाही, हे नाही. सगळ्याचा बाद केला. त्या मुलीला विचारलं, तिच्या मैत्रिणींनी, तिचं लग्न झालं होतं, ती माहेरला आली म्हणून तिच्या सगळ्या मैत्रिणी जमा झाल्या. आणि तिला विचारलं, बाई बरं झालं, आता ती माहेरला आली होती, तिचा नवरा आलेला होता, तिच्या नवऱ्याबरोबर 4-5 मित्र होते, नाही का? म्हणून तिच्या सगळ्या मैत्रिणी जमा झाल्या. तिला विचारलं, बाई तुझा नवरा याच्यातला कोणता आहे? आता ती कशाला बोलते? शहाणी शहाणी कधी बोलत नाही, नाही का? आणि म्हणून काय सांगितलेलं आहे, सोना चांदी बाजत नाही, कासे करी आवाज, नाही का? ऊंचा नर बोलत नाही, नीच करी बकवाच, नाही का? ऊंचा नर बोलत नाही. जी खरी पतिव्रत आहे, लोकमान्य टिळकांच्या घरामध्ये एक जण आला, म्हटला टिळक आहेत का? तिनं टिळकांच्या पत्नीनं उत्तर दिलं, काय उत्तर दिलं? खुंटीला पगडी आहे, कोपऱ्यामध्ये काठी आहे आणि दारामध्ये चपला आहे. तिनं उत्तर काय दिलं? त्यांनी विचारलं टिळक घरात आहेत का? टिळकांच्या पत्नीनं उत्तर दिलं, याला शालीनता म्हणतात. काय म्हणतात? तिने सांगितलं खुंटीला पगडी आहे, कोपऱ्यामध्ये काठी आहे आणि दारामध्ये चपला आहे. याचा अर्थ काय? ते घरामध्ये आहेत, नाही का? आणि मग तशा प्रकारे काय सांगितलेलं आहे, तुझा नवरा कोणता? मग ती काय बोले ना. मग एक हुशार तिची मैत्रीण होती, तिने विचारलं हा आहे का? म्हणजे नाही. हा आहे का? नाही. 4-5 जणांना विचारलं हा आहे का? नाही. आणि शेवटी बोट केलं हा आहे का? गप्प बसली, नाही का?
आणि म्हणून वेद जाणू गेला पुढे मौनावरला आणि ते गुह्य तुझला प्राप्त कैसे, त्याला गुह्य ज्ञान नाही का. वेद जाणायला गेला परंतु वेद तत्व सापडेना, वेदालाही तत्व सापडेना. जेव्हा वेदाला ते तत्व सापडलं तेव्हा वेदानं मौन पाळलं. मनुष्य फार बडबड बडबड करतो परंतु ब्रह्मतत्व चित्तामध्ये प्रगट झालं का त्याची बडबड थांबते. का होतं? दारू पिलेला मनुष्य का होतो? लई बडबड करतो. बेअक्ली मनुष्य लई बडबड करतो. शहाणा मनुष्य जपून बोलतो, योग्य बोलतो आणि करेक्ट बोलतो नाही का. ऐसी बोली बोले कोई न बोले झूठ नाही का. ऐशी जगे बैठे कोई न बोले उठ नाही का. आणि म्हणून काय सांगितलेलं आहे तर अजून एका अशा प्रकारचं प्रमाणे नाही का तर असं होतं. तर तेव्हा काय सांगितलं तर म्हणून वेदसुद्धा ते तत्व समोर आलं नाही का. आणि म्हणून हे शेवटचं ठिकाण आहे, हे शेवटचं ठिकाण. आणि म्हणून आता आपल्याला याकरता शास्त्रानं काय सांगितलं तर एक तत्व नाम दृढ धरी मना आणि हरीशी करुणा येईल तुझी. एकच तत्व ह्या जगामध्ये सत्य आहे. दोन, एक तत्व म्हणजे अद्वैत आणि दोन म्हणजे द्वैत. एकच तत्व ह्या जगामध्ये सत्य आहे, दुसरं सत्य ह्या जगामध्ये कोणतंच नाही. एक फक्त परमात्मा आहे आणि दुसरे जे काही दिसतात ती भ्रांती आहे, ते कल्पित आहे, ते सत्य नाही. परंतु सत्य आणि असत्य यांचा मिश्रण झालेलं आहे. काय झालेलं आहे? सत्य आणि कल्पित मिथ्या यांचं मिश्रण झालेलं आहे. आणि त्यातून काय करायचं आहे आपल्याला म्हणजे दोन, एक खरी अंगठी आणि खोटी अंगठी सांगितलं. जावई पाहुणा आला, जावई पाहुणा आला, सासरा हुशार होता नाही का. म्हटला जावायला अंगठी द्यायची पण डोळे झाकून द्यायचे नाही. जावई शहाणा असेल तर ती अंगठी द्यायची. आणि शहाणपणाची परीक्षा कशी? एक अंगठी खरी आणि एक अंगठी खोटी. शहाणा जर असेल तर खरी घेईन आणि मूर्ख असेल तर खोटी घेईन नाही का. सासऱ्याने नेहमी भारी असावा नाही का. सासरा कसा असावा? भारी असावा, नाही तर जावई कधी गुंडाळीन नाही का. जावायची जात आणि हुलग्याचं शात सारखंच असतं. असो, तर तसं आता इथं काय सांगितलंय, शहाणा जर असेल, बुद्धिमान असेल तर तो काय करील? तो काय करील तर सासऱ्यानं त्याला सांगितलं पण त्याला कळलं, नियोजन पुढचं कळलं. आज सासरा असं करणार आहे. त्यांनी काय केलं होतं, आपली गुप्तचर संघटना त्या नवऱ्यानं आधीच पाठवली ती गुप्तचर संघटना. तिथं काय काय शिस्त आहे. गुप्तचर संघटना म्हणजे त्याची बायको. तिने सांगितलं काय तिथं काय होणार आहे तर ते काय करणार आहेत तर अंगठ्या दोन अंगठ्या ठेवणार. एक खरी अंगठी आहे आणि एक खोटी अंगठी आहे. माझे वडील आणि सत्य म्हणजे जावई जर खरं असेल तर सत्य अंगठी, सोन्याची अंगठी घेईल आणि खोटी अंगठी घेणार असं तिनं नवऱ्याला सांगितलं. आता त्याने विचार केला की खरी अंगठी आणि खोटी अंगठी हा कोणताही मनुष्य ओळखू शकत नाही का. कोणताही मनुष्य ओळखू शकत नाही. म्हणून त्यानं काय केलं, त्याचा जो मित्र सराफ होता त्याला बरोबरी घेतलं. तो काय होता? सोनार होता, सराफ होता, त्याला बरोबरी घेतलं आणि सासरवाडीला आला नाही का. आणि मग आता तो प्रसंग आला, अंगठ्यासमोर ठेवल्या तर तेव्हा सासऱ्याने सांगितलं, जावई बुवा म्हटला हा मान लांबच्या पाहुण्याला घरी लावायचा असतो. गंध कोणाला लावायचा असतो? लांबच्या पाहुण्याला लावायचा असतो. मी तर घेईन म्हटला पण तो मान माझ्या मित्राला द्यायचा. मान कोणाला द्यायचा आहे? मला माझ्या मित्राचा अपमान करणं माझ्या बापाने शिकवलं नाही. पाहुण्यांचा सन्मान करणं ही माझ्या बापाची मला शिकवणूक आहे. तुम्हाला तुमच्या घराची परंपरा तशी असेल तर तुम्ही मान्यता द्याल. काय तुम्ही जर पाहुण्याचा सन्मान करत असणार, तुमचं घर जर समजा कुलाचार संपन्न असेल तर तुम्ही मला परवानगी द्याल. आता सासरा कशाला नाही होते. आणि मग त्यांनी सांगितलं आपला सराफ मित्र असतो. आता तो सराफच होता मित्र. त्यानं बरोबर सोन्याची अंगठी घेतली. म्हणजे तो का म्हणे नेनो युक्तीची या खुली
म्हणून ठेविली पायी डोई. आता हा दृष्टांत कशाकरता सांगितला? सत्य आणि असत्य यांचं मिश्रण आहे. या सत्य हे ब्रह्मतत्व काय झालेलं आहे तर असत्यानं सत्य झाकून टाकलेलं आहे, आसार आणि सार झाकून टाकलेलं आहे, नाही का? आणि यालाच काय म्हणतात पहा, आता याला काय म्हणतात तुम्हाला सांगतो की ग्रंथीभेद. ग्रंथीभेद म्हणजे ब्रह्म आणि ज्याला चेतन आणि जड एक झालेलं आहे. दाढी वेणीची गाठ बसलेली आहे आणि ती गाठ सोडवायची आहे. म्हणजे आपल्याला चेतन आणि जड वेगळं करायचं आहे, सत्य आणि असत्य ओळखून घ्यायचं आहे, खोट्याचा त्याग करायचा आणि सत्याचा स्वीकार करायचा आहे. आणि म्हणून काय सांगितलेलं आहे तर याला आता याला ग्रंथीभेद म्हणायचं, नाही का? मग आता यासाठी तुम्हाला सांगतो पहा, हे जग आहे तर मग आपण कंकणाचा दृष्टांत पाहिला. अति सुंदर दृष्टांत, अति सुंदर दृष्टांत. एक हिऱ्याचं कंकण आणि त्या हिऱ्याच्या कंकणाच्या त्याचा सुंदर अशा प्रकारचा आल्हाददायक असा निळा प्रकाश त्या कंकणाचा होता. त्यानंतर त्या कंकणाचं तेज काही और होतं, नाही का? प्रकाश होता आणि तेज असं काही तेज काही त्याचं होतं, नाही का? आणि त्या हिऱ्याच्या कंकणावर दुसरं प्लॅस्टिकचं कंकण ठेवलं होतं आणि त्यामुळं काय झालं तर त्या हिऱ्याच्या कंकणाचं तेज प्रकाश त्या प्लॅस्टिकच्या कंकणामध्ये उतरला. दोन्ही कंकणं सारखी दिसत होती. आता एक प्लॅस्टिकचं होतं म्हणजे खोटं होतं आणि एक हिऱ्याचं होतं ते खरं कंकण होतं. परंतु ते खोटं कंकण हिऱ्याच्या सानिध्यात बसलं होतं आणि म्हणून ते त्याच्यासारखं दिसत होतं. काय झालं? त्याच्यासारखं दिसत होतं, नाही का? आणि मग काय केलं तर ते खरं जे वरचं खोटं कंकण होतं तेही प्रकाशमान, त्याचाही निळा प्रकाश, त्याचा आल्हाददायक प्रकाश आणि त्याचं तेज दृष्टी खेचून घेत होतं, मन खेचून घेत होतं, दृष्टी ढळत नव्हती, इतकं ते सुंदर होतं. मग आता तर याची निवड करायचा प्रसंग आला. पाहिलं, दोन्ही खरी वाटतात, नाही का? दोन्ही खरी वाटतात. आणि म्हणून काय केलं तर त्याची परीक्षा करायची, तर दोन्ही वेगळी केली. एक काय झालं तर निस्तेज झालं आणि एकाचा प्रकाश तसाच राहिला आणि दुसऱ्याचा प्रकाश नष्ट झाला. ज्याचा प्रकाश तसाच राहिला ते खरं कंकण आणि जे निस्तेज झालं, ज्याचा प्रकाश नष्ट झाला, ज्याचा प्रकाश काय झाला नष्ट झाला, ते काय होतं? खोटं कंकण होतं. तसं काय करायचं आहे ह्या जगामध्ये? ज्याचा स्वतःचा सत्ता आहे, स्वतःचा प्रकाश आहे, जे शाश्वत आहे, जे ज्ञानरूप आहे, जे सर्वत्र सर्वैदेही जया करिताही घातो नाही, ते विश्वात्मक तो पाही चैतन्य एक. आणि म्हणून ह्या आता तुम्हाला सांगतो, जग आपल्याला चांगलं वाटतं, जग सत्य वाटतं, जग आनंदरूप वाटतं का? महत्त्वाचा प्रश्न हा, महत्त्वाचा प्रश्न. तसं जग आपल्याला सत्य नाही पण सत्य वाटतं, चांगलं नाही पण चांगलं वाटतं, सुखरूप नाही दुःखरूप आहे पण ते सुखरूप वाटतं, असं आणि आपल्या बुद्धीमध्ये भ्रम निर्माण करतं. म्हणून काय करायचं आहे तर असं का घडतं तर त्याला ब्रह्माचं सानिध्य आहे आणि म्हणून ते कसं दिसतं? सत्य नसून सत्य दिसतं, चांगलं नसून चांगलं वाटतं, खरं नसून खरं खोटं असून खरं वाटतं, दुःखरूप असून सुखरूप वाटतं आणि नाशवंत असून शाश्वत वाटतं आणि एकदेशी असून सर्व व्यापक वाटतं. परंतु खरं कंकण कोणतं, खोटं कंकण कोणतं हे कधी कळलं जेव्हा दोन कंकणं बाजूला केली तेव्हा. तसं जग आणि ब्रह्म जेव्हा आपण बाजूला करू तेव्हा सत्य काय आहे? आता हे बाजूला करायचं, दूध आणि पाणी एकत्र आहे तर त्याला जगातली कोणतीही शक्ती नाही वेगळं करायला. त्याला राजहंसच पाहिजे, त्याला कोण पाहिजे? राजहंस पाहिजे. आणि तो राजहंस काय करतो? दूध आणि पाणी, दूध का दूध, पाणी का पाणी.
सूर्य दाखव, हा नाही तर बाप दाखव, नाही तर श्राद्ध घाल, नाही का. हा सूर्य आणि हा जयद्रथ. तसा इथं बुद्धिमान पुरुष, महापुरुष, सज्जन महात्मा निर्णय लावतो. काय निर्णय लावतो? काय निर्णय लावतो? तर हे ब्रह्म आहे आणि हे जग आहे, हे सत्य आहे, हे असत्य आहे. आणि मग असत्याकडे जायचं नाही, जायचं आहे, स्वीकार सत्याचा करायचा आहे. आणि सत्य तत्व म्हणजे सत्यमेव जयते, सत्याचा पराभव कधीच नाही, नाही का. आता त्यासाठी तुम्हाला अजून सांगतो. पाहता आपल्या पंचकोश सांगितले. पंचकोश विवेक याचा अर्थ काय? अगदी थोडक्यात, हे पंचकोश सत्य नाहीत, पंचकोश कल्पित आहेत, भासमान आहेत आणि कशा आहेत? मिथ्या आहेत. हे कळणं याला म्हणायचं पंचकोश विवेक. ह्या आत्मस्वरूपावर पंच आपला देह निर्माण झालेला आहे. तुम्हाला सांगतो, जसं काय सांगितलं, जसं शिंपल्यावर चांदी दिसावी किंवा स्थानूवर चोर दिसावा, मग तशा प्रकारे काय झालेलं आहे? आपल्या आत्मस्वरूपावर ब्रह्मावर हे जग भासत आहे. आणि म्हणून भासणारं जग कसं आहे? जसं खोटं कंकण कोणतं, खरं कंकण कोणतं? तर काय सांगितलेलं आहे? तर हे म्हणजे जसं स्थानूवर भासणारा चोर खरा नाही, खोटा आहे, स्थानू सत्य आहे. शिंपलीवर भासणारी चांदी खोटी आहे, इथं शिंपली खरी आहे. तसं ब्रह्मावर भासणारं जग खोटं आहे आणि इथं ब्रह्म सत्य आहे. तसे हे पंचकोश कसे आहेत? भ्रांतीनं म्हणजे हे कशामुळं? आत्म्याचं ज्ञान नाही, या आत्म्यावरच हे पंचकोश भासतात, आत्म्यावरच हा देह भासतो, आत्म्यावरच मन बुद्धी इंद्रिय कार्य करतात. आणि म्हणून इथं काय आहे? तर आत्मतत्व सत्य आहे आणि त्यावर भासणारे तीन देह म्हणजेच पंचकोश, म्हणजेच इंद्रिय, मन बुद्धी इंद्रिय, ही सर्व खोटी आहेत, मिथ्या आहेत, भ्रांतिमान आहेत, कल्पित आहेत, सत्य नाहीत. ते सत्य वाटतात, चांगली वाटतात, खरी वाटतात, माणूस त्यांच्यात अडकून पडतो. का? तर त्यांनी काय केलेलं आहे? परब्रह्माच्या सत्य तत्वाचा आधार घेतला आणि म्हणून ते आपल्या सत्य वाटतात. एखादा चोर आहे, तो चोर वाघावर सज्जनाबरोबर चालला तर त्या चोराची किंमत वाढते. तेव्हा ह्या जगानं काय केलं? परब्रह्माचं सानिध्य घेतलं, आधार घेतला, म्हणून त्या जगाला परब्रह्मासारखी किंमत मिळाली. परंतु शहाणी माणसं फसत नाही. आता अजून सांगतो, म्हणून तुम्हाला सांगतो, आता फार महत्त्वाचा विषय आहे, मी आज निर्णयच लावणार आहे, नाही का. तर काय करायचं आहे? तर प्रभू रामचंद्रांना सांगितलं वशिष्ठांनी, फार महत्त्वाची गोष्ट आहे. सांगितलं की हे श्रीरामा, तुला जर आत्मज्ञान प्राप्त व्हायचं असेल तर चार गोष्टी. मनाचा नाश, दुसरी हे पा मनाचा नाश, वासनेचा क्षय, दृश्याचा अभाव, आणि चौथी गोष्ट म्हणजे काय? तर दृढ ब्रह्माभ्यास. मग आता काय सांगितलं? मनाचा नाश कर. अजून काय सांगितलं? वासनेचा क्षय, मन नष्ट कर. इच्छा, वासनेचा नाश म्हणजे काय? मनाचा नाश म्हणजे आधी सांगतो, तू फक्त ब्रह्माचंच चिंतन कर, फक्त ब्रह्माचाच विचार कर. खोट्या जगात पतिव्रतेनं परपुरुषाचा विचार करावा का? सांगा. त्यानंतर जो आत्मज्ञानी महापुरुष आहे त्यानं दारूच्या अड्ड्याच्या ठिकाणी प्रवेश करावा का? नाही. आणि मग तसं खोट्या नोटाचा बंडल आहे तो घ्यावा का? नाही का. मला असं काल ताईंनी सांगितलं, ज्यानं जायचे गावात त्याची वाट का पुसावी. ज्या गावाला जायचंच नाही ते तिकडं चौकशी कशाला? ज्यानं जायचे गावात त्याची वाट का पुसावी आणि सुकल्या विहिरींनी वसंताची वाट का पाहावी, नाही का. आणि म्हणून काय सांगितलेलं आहे? तर हे कसं आहे? हे सत्य नाही,
हे कल्पित आहे, म्हणून याचा विचार करायचा नाही. तर आता विषय आपला काय चालला होता? आता मनाचा नाश म्हणजे काय? तर मनानं कल्पना करायचीच नाही. कल्पना अविद्यतेने झाला. जो कल्पना करतो म्हणून ती मी जीव आहे. कल्पना म्हणजे कल्पना करतो ती परब्रह्माची, परब्रह्माचा विचार असतो, चिंतन असतं आणि जगाची विषयाची कल्पना असते. म्हणून आपण आत्मचिंतनच करायचं. काय सांगितलंय? सज्जनानं दारूचा अड्डा चढू नये, सज्जनानं चोरी कधी करायला जाऊ नये आणि त्या पतिव्रतेनं कधी परपुरुषाच्या मागं जाऊ नये. तसं विचारी माणसाने, आध्यात्मिक माणसाने मनाच्या मागं जाऊ नये. आणि म्हणून काय सांगितलेलं आहे? तर मनाचा नाश सांगितलेला आहे, नाही का? तर आणि दुसरं वासनेचा क्षय. वासनेच्या संगे वासना कशाशीच नको. आता सांगितलं, एवढं सांगितलं. इच्छावे ते जवळ हरीचे चरण, फक्त ते. परंतु याला टिकणं फार अवघड आहे. विष खावे ग्रास ग्राशी, दारू पिणार राही, त्याला जर म्हटलं दारू पिऊ नको, त्याला जर म्हटलं मटण खाऊ नको, त्याला जमणार नाही. माशाला पाण्यातून बाहेर काढलं, त्याला जमणार नाही, नाही का? मग तशाच प्रकारे काय आहे? तर आपल्याला जसं तुम्हाला सांगतो, त्या डुकराला काय आहे? डुकराला मानस सरोवर त्याला आवडणार नाही, स्वच्छ पाण्याचं सरोवर त्याला आवडणार नाही, आणि ते जे गटार आहे ते त्याला सोडवत नाही. मग अविवेकी माणसाला ह्या जग सोडावं वाटत नाही, आणि म्हणून तो मनाचा नाश करीत नाही आणि वासनेचा क्षय करत नाही. आणि सांगतो दृश्यचा अभाव, दृश्य, आणि म्हणून सकळ मिथ्या होऊन जाते. हे रामभजनेकडून येते. हे दृश्य ज्ञानियांची मते स्वप्न जैसे. चिंतन काय करतो आपण? चिंतन करायचं तर जग मिथ्या ठरवायचं, विषय मिथ्या ठरवायचं आणि आत्मस्वरूप सोडायचं नाही. अखंड आत्मस्वरूपावर राहायचं. सोपं का अवघड? फार सोपं, परंतु आधी मनाचा निश्चय करा, नाही का? आणि म्हणून काय सांगितलं तर तर दृश्य पदार्थ ओसरिता अवघा आत्माचे तत्वता, नियटून विचारे पाहता दृश्य नाही. दृश्य नाही, नाही का? पाणी, समुद्र आहे, समुद्रावर लाटा असतात, त्या लाटामध्ये पाणी सोडून काय आहे का? काहीच नाही. आणि म्हणून कसं आहे तर ध्याचा निराश, नाही का? जगाचा बाद करून जगाचं ब्रह्माशी ऐक्य करायचे, देहाचा बाद करून या देहाचं ब्रह्माशी ऐक्य करायचं. देहाचा बाद झाला, आत्मतत्व राहिलं, ते आत्मतत्वाचं ब्रह्मतत्वाशी ऐक्य करायचं आहे. जगाचा बाद केला, जगाचा बाद केला आणि जगामध्ये जे जगाचं अधिष्ठान परब्रह्म आहे त्याचं मूळ स्वरूपाशी ऐक्य करायचं आहे. म्हणून देहाच्या निराशे पाविजया ठाया, माझी आईशी काया जव नोहे. हा देह तुमचा नाही, देह तुम्ही नाहीत. देहाचं ते अधिष्ठान आहे. देहाच्या पूर्वी तुम्ही होता, आता सुद्धा परब्रह्म आहे. तुम्ही मान किंवा मानू नका. सूर्य दिवसाही असतो, रात्री असतो, परंतु आपल्याला दिवसा दिसतो, रात्री दिसत नाही. याचा अर्थ सूर्य नाही असा नाही. तसं परब्रह्म अखंड आहे, ओतप्रोत आहे, पण आपल्याला दिसत नाही. त्यात आपला बुद्धीचा दोष आहे, आपल्या अंतःकरणाचा दोष आहे. तुम्ही माना किंवा मानू नका, अखंड परब्रह्म भरलेलं आहे. भरला घनदाट तारी दिशे. याच्यापेक्षा तुम्ही ब्रह्म आहात. तुम्हाला पटो किंवा न पटो, तुम्ही माना किंवा न माना, परंतु तुम्ही आताही मुक्त आहात, ब्रह्म आहात. परंतु अहंकाराचा, मनबुद्धी इंद्रियांचा, देहाचा निराश करा. देह सत्य नाही, म्हणून या देहाच्या बांधोडी न पुढीजे, सुखदुःखाच्या सागरी न पडीजे, सुखे सुखरूपा होईजे माझे अंग. विषयाच्या मागे जाऊ नका, वासनेच्या मागे जाऊ नका आणि परब्रह्माचे चिंतन सोडू नका. म्हणून जयास वाटे ब्रह्म व्हावे, त्याने जग हे मिथ्या जाणार. आणि म्हणून काय सांगितलं? जग हे मिथ्या आहे, नाही का? जगाचा बाद करायचा. बाद का करायचा आहे? ते खोटं आहे म्हणून बाद करायचा. जसा खोटी अंगठी टाकून द्यावी, तुमच्याकडे
500 रुपयाच्या खोट्या नोटांचा बंडल किंवा नोटा आल्या तर काय करायच्या? टाकून द्यायच्या. 500 खोट्या नोटा टाकून द्यायच्या. आणि तशा प्रकारचं हे जग कसं आहे. आणि म्हणून आता पुढचा मुद्दा एक, की हे जे जग जे आहे, देह जो आहे हा काय करायचा आहे? देह जो आहे तो कशाकरता? आत्मज्ञानाच्या प्राप्तीकरता आहे. आत्मज्ञान आपण पाहतो नेहमी की जी मोलकरीण असते तिचा उपयोग फक्त काय करायचा आहे? कामाकरता करून घ्यायचं आहे. तिच्याकडून काम करून घ्यायचं आणि तिला पुन्हा घरात घ्यायचं नाही, संबंध तुटला. तसं देहाचा उपयोग काय करायचा आहे? आत्मज्ञानाच्या प्राप्तीकरता आहे. जगाचा उपयोग कशाकरता आहे? तर आत्मज्ञानाला सहाय्य करण्याकरताच आहे. आणि आत्मज्ञान झालं का मग जगही नाही आणि मग देहही नाही. आणि म्हणून काय सांगितलं तर जग जे आड आलं होतं ना, तर ते काय केलेलं आहे? ते जग बाजूला सारलं आणि जग बाजूला सारलं, ते आत्मतत्व शिल्लक.